नगर शहरामध्ये खून, दहशत, लूटमार, ताबेमारी, खुनी हल्ले, रस्ता लूट, दरोडे, बलात्कार, विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करतं की काय असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे। या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। गुन्हेगारांना पोलिसांचे भयच राहिलेले नाही अशी आजची परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनांमुळे नगर शहराचे नाव बदनाम होत असून बिघडत चाललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे जातीने लक्ष घालून सुधारणा करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। म्हणजे हा आमचा कमीत कमी 20वा की 25वा निवेदन असेल या पूर्ण वर्षात। मागील 2023 मधले आपण पाहतोय या नगर शहरात दहशतीचं वातावरण चालू झालेलं आहे। सुरक्षित नगर हा शिवसेनेचा नारा होता, पण आता या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षित नगर हा नगर शिवसेनेचा नारा होता। आज आपण पाहतोय नगर शहरात ताबेमारी, गुंडगिरी, त्याचप्रमाणे दहशत करण्याचं काम, त्याप्रमाणे विनयभंग, बलात्कार असे अनेक प्रकार घडण्याचं चालू झालंय। परवा दिवशी रात्री एक या नगर शहरातील बन्सी महाराज जोशी परिवार या ठिकाणी त्यांचं सावडीत घर असताना 2-3 गुंड तिकडं कोयते व रिव्हॉल्वर घेऊन त्यांना हाणामारी केली। त्याच्या अगोदर त्या राहुरी जिल्ह्यात 2 वकिलांची हत्या करण्यात आली। त्याच्या अगोदर या नगर शहरात मर्डर झाले। आत्ता आपण इथं बोलतोय या भाषणात, आत्ता या मुलाखतीत आत्ता एक कोयत्याचा हल्ला जस्ट आत्ता कुठेतरी आत्ता झालेला आहे। आता त्याचा मॅसेज आला, तर मी मोबाईलवर बघितला। तर नगर शहरात हे चाललं काय? पोलिसांची दहशत कमी, गुंडांची दहशत वाढलेली आहे। पोलिसांची या नगर शहरात अजिबात कोणी जुमानत नाही आहे। पोलिसांना सराहित गुंडे हे पोलिसांना कोणी जुमानत नाही। त्यामुळं तलवार कोयता म्हणजे आता असे झालेली आहे की नगरचं बिहारसारखं झालेलं माहोल आहे। हे म्हणजे चाललं काय हे काय माहीत नाही। एसपींना विचारलं तर आमची कारवाई चालू आहे, आमचं इथं पथक गेलं, आमचं तिथं पथक गेलं। अहो मध्यंतरी म्हणजे रिव्हॉल्वर विकताना लहान पोरं धरले जातात। हे कुठून येतात ते रिव्हॉल्वर? याची माहिती पोलिसांना का नाही भेटत आहे? यांचं गोपनीय कक्ष काय करतोय हे खरं तर माहिती। बरं हे झाले तर या गुंडांना कोणाचं संरक्षण आहे? कोणत्या राजकीय नेते हे करतात ते याचा शोध घेतला पाहिजे। तर हे न घेता नुसतं आपले एखादा सर्वसामान्य माणूस जर गेला पोलीस स्टेशनात त्याची कोणतीही कंप्लेंट घेतली जात नाही आहे। तर आज आम्हाला याच्या पोलिसांच्या या कामावर संशय येतोय। तर आम्ही या ठिकाणी एसपींना निवेदन दिलं की या संदर्भात आम्हाला संपूर्ण माहिती द्यावी आणि या जर तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला संरक्षणाची जबाबदारी द्या। परिस्थितीच्या संदर्भात नगर शहरातील सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी एसपींना भेटले। आता तिथं आताच सांगितलं काय झालं, तिथं पिस्तूलन, तलवारीन, कोयते खेळण्यासारखे नगर शहरात दिसायला लागले। अरे काय चाललंय ह्या नगर शहरात? कोण कोणाच्या प्लॉटचा ताबा घेतंय, कोण कोणाचे मर्डर करतंय। आज हे जोशी कुटुंब ह्या नगर शहराला 100-500 वर्षाचा इतिहास आहे। आणि अनिल भैया ज्या वेळेस नगर शहरात होते त्यावेळेस शिवसेनेचं ब्रीदवाक्य होतं, संपूर्ण सुविधा आणि संपूर्ण संरक्षण। आज नेमकं ते संरक्षणच लोकांना रस्त्यावर फिरायचं म्हणजे भीती वाटायला लागली। आज व्यापारी भयभीत झालेले आणि संध्याकाळी घरी जायचं का नाही, घरी थांबायचं का नाही असा प्रकार या ठिकाणी घडतोय। महिला सुरक्षित नाहीत, व्यापारी सुरक्षित नाहीत, विद्यार्थी सुरक्षित नाहीत। आणि म्हणून आम्ही एसपीला या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलो। आम्ही त्यांना सांगितलं जे पकडलेले आहेत, ज्यांची हिस्ट्री आहे ज्या गुन्हेगारांची, त्यांची रस्त्यावरून धिंड काढा। आणि जर तुम्हाला जर जमत नसेल संरक्षण द्यायला तर शिवसेना कटिबद्ध आहे या नगरकरांना संरक्षण देण्यासाठी। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।